देखेंगे अगले मुकाबले में, लेकिन इस मुकाबले में अभिषेक पाटिल का साथ देंगे हमारे बेहतरीन कमेंटेटर लल्लू, जो कभी न बनते किसी से उल्लू। हॅलो हॅलो विक्रोली संघाचा अतिरिक्त खेळाडू म्हणजे 12वा खेळाडू, मी आपणास विनंती करतो की आपण लगेचच आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. नक्कीच पाहुण्यांची आमच्या अतिथी मंचावरती पाहुणे येत आहे. मी माननीय नितीनजी मोरे साहेब यांचं सुद्धा स्वागत करतो. आमचे स्वप्नजी सुर्वे साहेब हे सुद्धा उपस्थित आहे, त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत करतो. खोपोली नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष माननीय रमेशजी जाधव साहेब हे सुद्धा उपस्थित आहे, त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत. साठे आमचे डीजे चे प्रोप्रायटर, NMR डीजे चे प्रोप्रायटर साठे या ठिकाणी मदत निधीसाठी 500 रुपयाची देणगी त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. ऍडव्होकेट इरुणकर साहेब ज्येष्ठ विधिज्ञ या ठिकाणी आले. भारतीय जनता पार्टीचे एक मोठं नेते येते, त्यांच्या ठिकाणी आगमन झालंय. मी त्यांच्या मनापासून स्वागत करतो. आदरणीय इरुणकरजी साहेब. हॅलो, चेंडू कधी गेला तरी नवीन, कुठल्याही षटकामध्ये चेंडू जरी गेला तरी नवीन चेंडू दिला जाईल याची नोंद घ्या. विक्रोलियन्स टीमचा 12 खेळाडू आलाय. मी प्रतिस्पर्धी संघाला म्हणजेच दोनों टीमों के कप्तान यहाँ पर मौजूद है. तो दोनों टीमों के कप्तान वहां पर मौजूद है मैदान के ऊपर. और 12वें खिलाड़ी 5 ओवर का मुकाबला होगा और 25 मिनट का टाइमिंग हर मुकाबले के लिए, हर इनिंग के लिए होगा. दोनों टीमों के कप्तान से हम अनुरोध करना चाहेंगे कि 25 मिनट में इनिंग आपको खत्म करनी है. पहिला चेंडू. तमाम प्रेक्षकांच्या या ठिकाणी स्वागत. वीरेश्वर ग्रामस्थ मंडळ वरची खोपोली यांच्या वतीने आयोजित केलेली ही नगराध्यक्ष ट्रॉफी वर्ष 8वा पहिला चेंडू आजच्या रात्रीचा. पहिला चेंडू, या चेंडूवरती प्रहार केलाय. चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि मिडॉपच्या दिशेने जातोय. एक धाव या चेंडूवरती मिळतेय. एका धावेच्या बरोबरी निर्धाव चेंडू जातो, माफ करा. पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकला गेलाय. आदरणीय सचिनजी मसूरकर साहेब, माजी नगरसेवक. हॅलो, काय रे मध्ये कमी करता. माजी नगरसेवक आदरणीय. हा चेंडू यावेळेस मात्र गलीमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, तोपर्यंत मात्र चेंडू सीमारेषे पलीकडे. हा पहिला चौकार. चौकारला सुरुवात केली आहे फलंदाजी करणाऱ्या अर्थातच हॅलो विक्रोलियन संघाच्या फलंदाजानं अर्थातच आपण बघतोय मंगेश न 4 धावांना आपल्या धावसंख्येचं खातं खुलं केलंय. सुरुवात चांगली होती या ठिकाणी आपण बघताय. पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू आणि त्यानंतर 4 धावा. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 4. अतिशय चांगली सुरुवात. हा चेंडू यावेळेस मात्र शॉर्ट एक्स्ट्रा करून आणि पॉइंटच्या मध्ये फलंदाज बाद होतोय. पहिला हादरा मिळाला विक्रोलियन संघाला.
विकेटसाठी सन्माननीय तुषार काळोखे यांच्याकडनं 1000 रुपयाचा पारितोषिक आलाय. जर मारले नाहीत तर दुष्काळग्रस्त निधीसाठी दिले जातील. षटकारांची हॅट्रिक विकेटच्या हॅट्रिक साठी पैसे आहेत. आपण बघतो इथे दुष्काळ मदत निधीसाठी हॅलो राहुल नवीन फलंदाज. हॅलो 3 चेंडूचा खेळ संपला आणि धावफलकावरती धावा ते 4 धावा. मॉन्टी अर्थात उदय कोळंबे. फील्ड करने वाले टीम के कप्तान से मैं अनुरोध करना चाहूंगा कि 25 मिनट के अंदर आपको इनिंग खत्म करनी है, अन्यथा पेनल्टी दी जाएगी. गोलंदाज तैयार. निखिलचा हा चेंडू बॅकफूट लावून चेंडू पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या बाजून जातोय. क्षेत्ररक्षक येतो चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एकदा मिळतीये. जबरदस्त खचाखच भरलेला असं हे मैदान. विरेश्वर ग्रामस्थ मंडळ वरची खोपोली यांच्या वतीने आयोजित केलेली ही नगराध्यक्ष ट्रॉफी आणि या नगराध्यक्ष ट्रॉफीची आजची शेवटची रात्र. शेवटच्या रात्रीचा पहिला सामना. चारही बाजूला आपण जर नजर टाकली, रस्त्यावरती जरी आपण नजर टाकली तरी सगळ्या चारही बाजूला प्रेक्षकांनी अगदी खचाखच भरलेलं हे मैदान आणि 158 देशांमध्ये युट्यूब माध्यमातून या मॅचचं थेट प्रक्षेपण आपण बघतोय. एवढं चांगलं आयोजन समीर बसरकर यांच्या नेतृत्वाखाली आपण बघतोय या नगराध्यक्ष ट्रॉफी मध्ये. 4 चेंडूचा खेळ संपलाय. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. हा चेंडू यावेळेस मात्र जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय फर्मेंटर रिजन मध्ये. 1 धाव या चेंडूवरती मिळतीये. डावखुऱ्या हाताचा फलंदाज प्रथमेश आल्या त्यांना आपल्या एका धावसंख्येचं खातं खुलं केलंय. एकूण धावसंख्या होतीये ती विक्रोलियन संघाची 1-5-6. 1-5-6. तमाम प्रेक्षकांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. बरेच मान्यवर या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. खोपोली नगरपालिकेचे विद्यमान उपनगराध्यक्ष आदरणीय रमेशजी जाधव साहेब, त्याचबरोबर माजी नगरसेवक सन्माननीय सचिनजी मसूरकर साहेब, त्याचबरोबर ज्येष्ठ विधिज्ञ आदरणीय आमचे रुडकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्या पाहुण्या मान्यवरांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय. नितीन मोरे असतील, बरेच मान्यवर आमचे राहुल गायकवाड या ठिकाणी बसलेत. सगळ्यांचं आपण या आयोजकांच्या वतीने स्वागत करूया. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 1-5-7. 1-5-7. मैं बार बार फील्ड करने वाले टीम के कप्तान से अनुरोध देना चाहूंगा कि समय यहाँ पर बहुत ही बहुमूल्य है. समय की बर्बादी न करें. समय किसी के लिए नहीं रुकेगा. आप यहाँ पर टाइम पास न करें, अन्यथा आपको पेनल्टी दी जाएगी. पेनल्टी दी जाएगी. 25 मिनट के अंदर अगर ये इनिंग खत्म नहीं होती तो पेनल्टी मिलेगी. बेस्ट कमेंटेटर हमारे ओवे के अशरफ भाई पटेल, इनका भी यहाँ पर आगमन हो चुका है. मैं उनसे अनुरोध करना चाहूंगा, अशरफ भाई आप कहीं भी हो, अतिथि मंच पर आए. गोलंदाज तैयार. हा चेंडू या चेंडूवरती जोरदार सापील आणि फलंदाज पायचीत बाद होतोय. दुसरा आदरा विक्रोलियन संघाला पायचीतच्या रूपात 2-5-7 अशी नाजूक आणि दयनीय अवस्था निर्माण झाली आहे ती विक्रोलियन संघाची. हॅलो केम्पोलियन क्लबचे डायरेक्टर सन्माननीय योगेश जैन साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर सन्माननीय अक्षय गुप्ता साहेब ही त्यांच्या समवेत आहेत. आदरणीय तेंडुलकरजी साहेब, आदरणीय बागडे साहेब, या सगळ्यांचं समीर मसूरकर जे मेन आयोजन करतायत. गेली 7 वर्ष आयोजनामध्ये फार मोलाचं योगदान त्यांचं आहे. त्यांच्या वतीनं मी या सगळ्या पाहुण्यांचं स्वागत करतोय. एक जबरदस्त टुर्नामेंट या ठिकाणी आयोजित केलं. ते युवा नेतृत्व कसं असलं पाहिजे याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे समीर मसूरकर. समीर मसूरकर जबरदस्त आयोजन. गेल्या 7 वर्षापेक्षा यावर्षी अगदी प्रोग्रेसिव्ह. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुष्काळग्रस्तांच्या निधीसाठी या ठिकाणी केलेली मदत. दुष्काळग्रस्तांच्या निधीसाठी त्यांना दिलेली मदत या ठिकाणी महत्वाची या स्पर्धेचं मेन वैशिष्ट्य. हा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट फॉर्मॅट मध्ये तिसरा फलंदाज बाद होतोय. 3-5-7 अशी नाजूक आणि दयनीय अवस्था निर्माण झाली आहे ती विक्रोलियन संघाची.
अभिषेक जर असं पाहायला गेलं तर रमेश शाह गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे, परंतु जो या संघाचे पॅकर्स आहेत रवींद्रजी देवकर साहेब यांच्याकडनं मात्र एटीएम खुल्लं होत नाही आहे, कारण की त्यांचा गोलंदाज एटीएमच्या म्हणजे हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे, परंतु देवकर साहेबांचा एटीएम मात्र इथं चालू होत नाहीये. नक्कीच देवकर साहेबांचा एटीएम चालू होईल. आज आपण बघतोय त्यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं आपण स्वागत करूया. मॅन ऑफ द सिरीज साठी आगळं वेगळं असं पारितोषिक आहे. कॅम्पोलियन क्लबच्या वतीनं 5 वर्षासाठी जी 5 वर्षासाठी जो सिरीज चा विजय ठरेल त्याला 5 वर्षाची मेंबरशिप दिली जाणार आहे. तब्बल 75,000 रुपयाचं ते पारितोषिक असेल. हा चेंडू मात्र कधी आणि फलम्यांच्या मधून सीमारेषा पलीकडे हा म्हणता चौकार. या दरम्यान माननीय अमोलजी जाधव साहेब सामाजिक कार्यकर्ता चिंचवली यांचं इथे आगमन होतंय, तर आम्ही विनंती करतोय की आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान होण्या माननीय अमोलजी जाधव साहेब. अशरफ पटेल एक बेस्ट कॉमेंटेटर उभ्याचे त्यांचे या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं आपण स्वागत करूया. विनंती असेल अशरफ भाई आपल्याला की आपण असं नसतं व्हावं. गोलंदाज तयार. हा चेंडू, या चेंडूवरती मात्र जबरदस्त गोलंदाजी. कुठल्याही स्पॉटवर अचानक चेंडू घुसळला आणि फलंदाज या चेंडूकडे अगदी अशाळभूत अशा नजरेनं बघत राहिला. निर्धाव चेंडूचा खेळ संपलाय. धाव फलकावर की धावा आहेत त्या आतापर्यंत 11 धावा. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा खंडाळा यांकडून हा चेंडू डायरेक्ट ब्लॉक फॉर्मेट टाकण्याचा प्रयत्न. शॉर्ट फॉर्मॅटच्या दिशेने एक धाव मिळतीये. पंचांचा बाईचा इशारा आणि या बाईच्या रूपात एक धाव मिळतीये. एका धावेच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या होतीये ती 12 धावा. ओव्याचे आमचे कॉमेंटेटर अशरफ भाई हे या ठिकाणी आलेत. अशरफ भाई येण्याचं कारण म्हणजे फक्त मॅच बघण्यासाठी आलेले नाहीये, लग्नासाठी आले होते हालला, आणि इथे मॅच पण म्हणजे दोन्ही गोष्टी होतील अशा योजनेनं आलेले अशरफ भाई आपलं स्वागत. एकूण धावसंख्या होती धाव फलकावरती ती 12 धावा. 12 धावा धाव फलकावरती होत आहेत. गोलंदाज रमेश 2 चेंडूवरती 2 विकेट मिळवले आणि नंतर चौकार. फलंदाज हा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि फलंदाज बाद होण्याची शक्यता. फलंदाज बाद होतोय आणि अशा रीतीनं 500 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय रवींद्रजी देवकर साहेब यांच्याकडून. दोन षटकांचा खेळ संपलाय. रवींद्रजी देवकर साहेब यांच्याकडनं 500 रुपये. मित्र असं म्हणेन ज्यांना कोणाला बक्षीस लावायचे त्यांनी बिंदास लावावी, पण जर का मारले नाही तर तिथे दुष्काळ मदत देण्यासाठी आहेत त्या जमा केली पाहिजेत. कारण असं आपण समजायचं की बक्षीस गेलेलंच आहे आपलं, इकडे किंवा तिकडे कुठे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावर की धावा आहेत त्या 12 धावा 6च्या सरासरीनं. मॉन्टी एक जबरदस्त फलंदाज. मॉन्टी जर काल टिकला असता तर जिंकले असते, आणि पण काल विरेश्वर वरची खोपोली संघ अगदी हरला, निर्णायक क्षणाला हरला. मॉन्टीची विकेट जशी पडली तशी घरघर लागली ती या संघाला. धाव फलकावर की धावा आहेत त्या 12. गोलंदाज कडक. नवीन बॅट्समन कडक आणि गोलंदाज. हा चेंडू अगदी ब्लॉक हॉल मध्ये टाकलाय आपण बघतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या रिझल्ट मध्ये चेंडू जातोय. 1 धाव या चेंडूवरती मिळतीये. एका धावेच्या बरोबरीनं विक्रोलियन संघाची धावसंख्या झाली आहे ती आतापर्यंत 4/13. गोलंदाज निखिल. कॉमेंट्री बॉक्स कडून मारा करतोय निखिल. गोलंदाजी चांगली करतोय. नॉन स्ट्रायकर एंडला कडक, तर स्ट्रायकर एंडला कडक आहे.
पण कडक फटके मारत नाहीये तो कडक या ठिकाणी मात्र चेंडू सरळ चाललाय लॉंग ऑफच्या रिझन मध्ये एक धाव या चेंडूवरती मिळते एका धावेच्या बरोबरीनं 14 धावा धावफलकावरती लागतायत प्रेक्षकांचं मी खऱ्या अर्थानं मनापासून स्वागत या नगराध्यक्ष ट्रॉफी मध्ये करतो सगळे प्रेक्षक या ठिकाणी आलेत त्या तमाम प्रेक्षकांचं मनापासून समीर मसूरकर या नगराध्यक्ष ट्रॉफीच्या वतीनं स्वागत कारण एवढा जनसमुदाय या खोपोलीच्या मॅच साठी उपस्थित आहे यावेळेस मात्र आमचे सन्माननीय दिनेश शेठ पाटील खर्डी यांच्या ठिकाणी आगमन झाले पंचांचा नो बॉलचा इशारा वन म्हणजे फ्री हिट दिनेश शेठ पाटील खर्डीची कुठे टीम असू द्या पाटील साहेब पॅकर असतात त्या खर्डीचे कुठेही खर्डी टीम असू द्या ग्रामीणची खर्डी असो किंवा ओपनची खर्डी टीम असो पण दिनेश पाटील त्या टीमला पॅक करतात गोलंदाज तयार तर अभिषेक दिनेश पाटील जी यांची ओळख सांगायची झाली तर ठाणे जिल्ह्यामधील डे क्रिकेटमधील दुसऱ्या क्रमांकाची टुर्नामेंटचं आयोजन त्यांचं आयोजन असतं अतिशय देखणं आयोजन असतं ग्रामीण क्रिकेट वीरांसाठी आणि यावर्षी त्या आयोजनामध्ये आम्हाला बोलण्याची संधी मिळाली होती पुढील वर्षी रायगडमधील बऱ्याच समालोचकांना बोलण्याची संधी मिळणार आहे खऱ्या अर्थानं ठाणे जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचं आयोजन म्हणून त्यांची स्पर्धा ओळखली जाते नक्की दिनेश पाटील यांची ओळख फार मोठी आहे क्रिकेटच्या माध्यमातून ते बऱ्याच टीम्स पॅक करतात गोलंदाज तयार रमेशचा हा चेंडू यावेळेस मात्र जबरदस्त फटका बॅकफुटला येऊन चेंडू सरळ उडवलाय पॉइंट आणि कव्हर पॉइंट मधून गोळीच्या वेगानं सीमा पार चौकार तुझी चिमणी उडाली चार धावा कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू जातोय आणि या 4 धावांच्या सहाय्याने एकूण धावा होत आहेत त्या 19 धावा 4 विकेट गमावल्यात हा चेंडू यावेळेस मात्र शॉट लेगला जातोय क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय पंचांचा 22चा इशारा आणि अशा रीतीनं या एका धावेच्या बरोबरीनं खर्डी विक्रोलियन संघाची धावसंख्या होती ती आतापर्यंत 20 धावा 4 बाद 20 तमाम प्रेक्षकांचं मनापासून स्वागत एलईडी वरती आपण सामन्याचा आनंद बघतोय सगळे प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत बघतोय आपण या ठिकाणी एरुणकर साहेब सुद्धा या सामन्याचा आनंद घेत आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतो मनापासून ज्येष्ठ विधिज्ञ आहेत त्यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो गोलंदाज तयार हा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये सिलीम मिळाच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय क्षेत्ररक्षक येणार चेंडू उचलणार तोपर्यंत एक धाव मिळाली या एका धावेच्या बरोबरीनं 3 षटकांचा खेळ संपलाय 7 धावांच्या सरासरीनं विक्रोलियन संघाची धावसंख्या झाली 21 विक्रोलियन्स विरुद्ध सुरू असलेला दर्शन एंटरप्राइजेसचा हा सामना आजच्या रात्रीतला पहिला पण अजूनही येणारी 2 षटकं शिल्लक आहेत या येणाऱ्या 2 षटकांमध्ये हाणामारी करावी लागणार चौकार षटकार मारावे लागतील विक्रोलियन संघाच्या खेळाडूंना किमान 40-45 धावा झाल्या पाहिजेत असे खेळ होणार का याच्या विपरीत गोलंदाज आपलं वर्चस्व कायम टिकून या ठिकाणी सातत्यपूर्ण कामगिरी करतील का हे ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती खोपोली मधील एक जबरदस्त समालोचक लल्लू उर्फ विनोद सोळंकी धन्यवाद अभिषेक जर असं पाहायला गेलं तर 2 दिवसापेक्षा या दिवसात सर्वात जास्त गर्दी दिसते परंतु पुन्हा एकदा आपण सर्व पॅकर्स चे आपण पुन्हा एकदा स्वागत करूया एसपी चे पॅकर संतोष सूर्यवंशी यांचं सुद्धा इथं स्वागत झालंय त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत प्रवीणजी मोरे साहेब नक्कीच या दरम्यान आमचे राष्ट्रवादीचे नेते माननीय नितीनजी चौधरी साहेब देवनावा यांचे इथे आगमन होते त्यांचं मनापासून स्वागत संतोष सूर्यवंशी साहेब ज्यांनी एसपी टीम पॅक केलेली आहे त्यांचे स्वागत करूया त्यांना शुभेच्छा देतो आम्ही संतोषजी की आपल्या खेळाडूकडे चांगला खेळ व्हावा गोलंदाजीच्या मार्गवर देतोय खंडाळ एंडकडनं गोलंदाज मंदार स्ट्राईकला कडक पहिला चेंडू उलटा चेंडू होता स्लोवर डिलिव्हरी होती जाते लेग साइडच्या दिशेने नक्की तिथे चांगलं क्षेत्र रक्षण होतं एक धाव भेटते धाव संख्या 1 ने वाढते ती बसते 22च्या घरात चौथं षटक प्रगती पथार असताना जर असं विचार केला तर 22 धावा फलकावरती लागतायत
गोलंदाजीचे मार्ग करते गोलंदाज मंदार. स्ट्राईकला गोलंदाज निलेश. नक्कीच आपण दर्शन इंटरप्राइजेस साईबाब नगर संघाचे पॅकर रवींद्र देवकर साहेब यांचं सुद्धा स्वागत केलं पाहिजे. सर्व पॅकरचं स्वागत करू, सर्व पाहुण्यांचं स्वागत करू आणि वळूया मैदानावरती जिथे चौथा षटक चालू आहे आणि चौथ्या षटकामध्ये धावसंख्या फलकावरती लागते 22. आता मात्र चांगला चेंडू होता. मी म्हणलं थोडं उसळी घेतली चेंडूने. नक्कीच एक बाईच्या स्वरूपात धाव भेटते असं पाहायला गेलं तर फलंदाज चकतोय, यष्टीरक्षक सुद्धा चकतोय, परंतु एक धाव निश्चित भेटते. धावसंख्या 1 ने वाढते आणि पोहोचते 23च्या घरात. या दरम्यान गरीबो के मसीहा दत्तूचे चव्हाण यांचं सुद्धा मनापासून स्वागत. आता मात्र स्वागत केलं त्या फलंदाज खडकने सीमा रेषेच्या पलीकडे लॉंग मल्टी टाबर जबरदस्त षटकार. आता मात्र कडकने आपण सांगितल्याप्रमाणे कडक फटका मारला. सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. धावसंख्या 6 ने वाढते आणि पोहोचते 29च्या घरात. कडक आपल्या वैयक्तिक 9 धावसंख्येवरती खेळतोय तर संघाची धावसंख्या होते 29. अभिषेक जर असा विचार केला तर आता मात्र या कडकने कुठेतरी गिअर चेंज केलाय, टॉप गिअर लावलाय आणि नक्कीच हा षटकार देखणा फटका, डोळ्यांचे पापणे भिरण्याचा फटका मारलाय. या दरम्यान अंकितजी साखरे साहेब हे सुद्धा उपस्थित होतात, त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत. नक्कीच भूषण पाटील, संदेश चौधरी यांचं सुद्धा मनापासून स्वागत. नक्कीच या दरम्यान एक मोठा प्राइज येते तुषार काळोखे साहेब यांच्याकडनं. 2 लगातार विकेट घेतले तर 1000 रुपयाचा रोख पारितोषिक आलाय. धन्यवाद काळोखे साहेब. आता मात्र चांगला फटका जाते सीमा रेषेजवळ, क्षेत्ररक्षकांच्या तैनात 1 धाव भेटते. धावसंख्या 1 ने वाढते ती पोहोचते 30च्या घरात. नक्कीच धावसंख्या वळकर लागते 30. या दरम्यान पेंटे सर यांचं सुद्धा मनापासून स्वागत. चांगला फटका. आता मात्र बॅटची कडा घेऊन जाते, गल्ली बंद होतं सीमा रेषेच्या जवळ. हा म्हणता हा चौकार. धावसंख्या आता मात्र 4 ने वाढते ती पोहोचते 34च्या घरात. अभिषेक असं पाहायला गेला तर या फटक्यामध्ये खूप हाणामारी केली आहे या फलंदाजाने. एक लॉलीपॉप खेळ होता परंतु फलंदाज मात्र 1 धाव निश्चित भेटते. धावसंख्या 1 ने वाढते ती पोहोचते 35च्या घरात. 4 षटक संपलेत. अभिषेक जर असा विचार केला या षटकाचा तर मी म्हणेल पूर्णपणे हवी ठरताना दिसतोय तो. मी म्हणेल विक्रोलियन संघ या षटकामध्ये तब्बल 1 चौकार आणि 1 षटकारांशी 14 धावा कुठल्यात. या दरम्यान माननीय विनोदजी रजपूत साहेब तसेच विनायकजी तेलोने साहेब यांचं इथे आगमन होतं, त्यांचं मनापासून स्वागत. मी तर म्हणेन या ठिकाणी आपण बघताय जे हे षटक आहे हे षटक फार महत्वाचं ठरत आहे. फलंदाजी करताना विक्रोलियन संघाला 14 धावा धाव फलकावरती आल्या आणि जिथे 3 षटक आणि धावा होत्या, मला या ठिकाणी मल्टी सांगताय 3 षटकामध्ये 21 आणि या षटकात धावा आल्या 14 म्हणजे 35 धावा झाल्यात. 4 षटकांच्या समाप्तीनंतर अजून जर का 15-16 धावा आल्या तर आज सामन्यामध्ये एक सन्मानजनक स्थिती निर्माण होईल, एक चांगली स्थिती निर्माण होऊ शकेल ती विक्रोलियन संघासाठी. आणि अशी धावाची गती ठेवतील का हे बघणे या स्लॉग ओव्हर मध्ये, या डेथ ओव्हर मध्ये बघणं गरजेचं आहे. नक्कीच आता मात्र संघाचा शेवटचा आणि महत्वाचं षटक घेऊन येतो गोलंदाज आकाश. आकाश बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. स्ट्राईकला फलंदाज निलेश, नॉन स्ट्राईकला जर गोलंदाज कडक कडक अशी फलंदाजी करतोय आपल्या विक्रोलियन संघासाठी तो कडक. आता मात्र चांगला चेंडू गोलंदाजाने पहिल्या चेंडूवरती ब्रह्मास्त्र वापरलं होतं, यॉर्कर चेंडू टाकलेला परंतु 1 धाव निश्चित भेटते. धावसंख्या 1 ने वाढते ती पोहोचते
या ठिकाणी माजी उपनगराध्यक्ष खोपोली नगरपालिकेचे आदरणीय कुलदीपकजी शेट्टे साहेब यांचे आगमन होते. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो आणि सन्माननीय कुलदीपकजी शेट्टे साहेब आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. नक्कीच सर्व पाहुण्यांचं स्वागत केल्यानंतर दुसरा चेंडू टाकते गोलंदाज आकाश. आता मात्र चांगला चेंडू होता, फलंदाज मात्र मारण्याच्या जाते, पॉइंटच्या दिशेने जाते चेंडू. तिथे मात्र आशिष चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. फलंदाज आता मात्र निलेश हा मी म्हणेल धावबाद म्हणजे आत्महत्या करून परततोय. तर एक मोठा हादरा बसतोय तो विक्रोलियन संघाला. संधी देतो मी टीजी ऑपरेटरला. आता मात्र या विक्रोलियन संघाचा कर्णधार जो आपण अभिषेक आता पाहायला गेलं बराच वर्ष झालेला पाहतोय, तो गोलंदाज होतोय लक्की. मी तर म्हणेल लल्लू लक्की किती लकी ठरणार, किती नशीबवान ठरणार या विक्रोलियन संघाला हे बघणं आता त्याच्या फलंदाजीवरती अवलंबून असेल. त्यानं जर मोठी फलंदाजी केली तर एक चांगली स्थिती निर्माण होऊ शकते विक्रोलियन संघाला. अन्यथा आता थोडीशी गरगत निर्माण झाली आहे. या स्लो बॉल मध्ये अशा प्रकारची विकेट टाकणं चुकीचं आहे मित्र म्हणेल. इथे धावचीच्या रूपात विकेट गमावली आणि एकूण धावा आल्यात त्या चौथ्या षटकाचा खेळ संपला. पाचव्या षटकाच्या सुरुवातीच्या चेंडूवरती 35 धावा, 37 धावा. नक्कीच धाव संख्या फळकावरती लागते 37, परंतु लक्की नॉन स्ट्राईक वरती आहे. परंतु त्याने जास्तीत जास्त या कडक या फलंदाजाला स्ट्राईक दिली पाहिजे, कारण की कडक एक मात्र आता एक फुटबॉल सारखा चेंडू दिसतोय त्याला. आता मात्र डॉट चेंडू होतोय. मी म्हणेल प्रवीण दुगाडे नेहमीच सांगतात काही पे निघाय काही पे निशाणा, जाना था वाशी पहुंच गे काशी. डॉट चेंडू की समाप्ती. अंकित 11 देवनावे विरुद्ध वेदांत 11 वरणे. या दोन्ही टीम्सच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी यावं. अंकित 11 देवनावे विरुद्ध वेदांत 11 वरणे. आता मात्र चांगला चेंडू होता मिडॉनच्या दिशेने, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एका धावावरती समाधान मानावं लागतंय. धाव संख्या 1 ने वाढते ती पोहोचते 38च्या घरात. असं पाहायला गेलं अभिषेक तर पूर्णपणे या गोलंदाजाने जो आकाश गोलंदाज आहे पूर्णपणे जखडून ठेवलाय. शेवटचा षटक म्हणजे हाणामारीचं षटक असतं आणि पहिल्या 4 चेंडू मध्ये फक्त 3च धावा दिल्यात. तर नक्की मी म्हणेल सर्वात चांगलं प्रदर्शन आता तरी करतोय तो गोलंदाज आकाश. नक्कीच आपण 3 दिवसामध्ये बघतोय आणि इथे सुद्धा बघतोय आकाश पहिल्यापासून चांगली कामगिरी करतोय. आज सुद्धा चांगली कामगिरी करतो तो आकाश. पुन्हा एकदा चांगला फटका, पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू होता, परंतु एक धाव निश्चित रूप भेटते. लक्की हा आता मात्र आपला वैयक्तिक एक या धावसंख्येने खाता उघडताय. तर संघाची धावसंख्या होतोय 39. या 5व्या षटकातला शेवटचा चेंडू नक्कीच मी म्हणेल पहिल्या सामन्यातला पहिल्या सत्रातला पहिला लास्ट शेवटचा चेंडू लागतो तो गोलंदाज आकाश. आकाश असं पाहायला गेलं तर आतापर्यंत एक जबरदस्त गोलंदाजी करतोय या आपल्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आकाश. आता मात्र चांगला चेंडू पंचांकडे अपील, परंतु पंच आमचे जावेद फरीद नक्कीच इथे मात्र काही निर्णय देत नाहीये. परंतु फलंदाज मात्र कडक दुसरी धावसंख्या होताना घेताना बाद होतोय. लेग बाय स्वरूपात धावसंख्या भेटते. एक धावसंख्या बळकावती लागते 40 जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता. मी संधी देतोय आमचे साठे म्हणजे टीजी ऑपरेटरला. Raj Sanjay. हॅलो धन्यवाद. जर अभिषेक असं पाहायला गेलं तर आपली ही मदत पेटी आहे. या मदत पेटीमध्ये दुष्काळग्रस्तांसाठी आपण सर्वांनी काही ना काही मदत केली आहे. आज सर्वप्रथम राहुल गायकवाड साहेबांनी सर्वात प्रथम पैसे टाकले दुष्काळ पेटीमध्ये. त्यांचं मनापासून स्वागत केलं पाहिजे, त्यांना धन्यवाद दिलं पाहिजे राहुल गायकवाड साहेबांना. नक्कीच अशी जाणीव व्यक्ती पाहिजे आणि त्यांचं नक्कीच आपण मनापासून त्यांना धन्यवाद देऊया. सर्वात प्रथम त्यांनी सुरुवात केली आहे, उद्घाटन केलं आजचं ते राहुल गायकवाड साहेबांनी. नक्कीच वरणे टीम्स आणि देवनावे अंकित 11 देवनावे आणि
वेदांत 11 वरणे या दोन्ही टीमच्या संघनायकांना आमची विनंती है कि अपन टॉस करण्यासाठी लगेचच यावं। वेदांत वरणे टीम के कप्तान और अंकित 11 देवनावे के कप्तान, इन दोनों कप्तानों से मेरा अनुरोध है कि आप टॉस के लिए तुरंत आए। अंकित 11 देवनावे आणि वेदांत 11 वरणे संघाच्या संघनायकाला आमची विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी यावं। बघितल्या या स्क्रीनवरती जर आपण पाहतोय समीर मसूरकर यांचा स्मार्ट फोटो आणि ते मनोज भोईर याने दाखवलाय। नक्कीच मनोज भोईरचा सुद्धा आपण मनापासून धन्यवाद देऊया। एकदम स्मार्ट हँडसम बॉय समीर मसूरकर। जर असं पाहायला गेला विचार केला अभिषेक तर पहिल्या दिवसाचा प्रशांत चौडे म्हणत असतील कदाचित मी पहिल्या दिवशी जिंकलो असतो तर आज फायनलला गेलो असतो, परंतु विनर एक सुद्धा हे सांगतायत की आम्ही दुसऱ्या दिवशी जिंकलो असतो तर आम्ही सुद्धा फायनलला गेलो असतो। या दरम्यान दत्तात्रय पुरी साहेब यांचं आगमन होते, त्यांना विनंती करतोय की आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण विराजमान होणे। नक्कीच आपण बघतोय लल्लू या ठिकाणी बरेच मान्यवर उपस्थित आहेत। समीर मसूरकर तिकडे आपण बघतोय स्टायलिश अतिशय सुंदर जी कल्पकता या ठिकाणी बघायला मिळते आणि स्क्रीन वरती आपण त्याला बघतोय कारण चला क्षेत्ररक्षण लावा। विक्रोलियन टीम्स वेदांत 11 वरणे आणि अंकित 11 देवनावे। अंकित 11 देवनावेचे कर्णधार पॅकर्स आमचे मित्र अंकित साखरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। खालापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष अंकितजी साखरे साहेब, त्यांच्या समवेत आदरणीय अक्षयजी कडवाले असतील, त्याचबरोबर आमचे नितीनजी चौधरी साहेब देवनावेचे नितीनजी चौधरी साहेब हे या ठिकाणी आले। त्या सगळ्यांचं आपण स्वागत करूया। येणारे 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे 41 धावांची। प्रशांत खांडेकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत, युवा सेनेचे पदाधिकारी, त्यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय। बरेच मान्यवर या व्यासपीठावरती उपस्थित आहेत। त्या सगळ्या मान्यवरांचं या नगराध्यक्ष ट्रॉफी मध्ये समीर मसूरकर मुख्य आयोजन करता त्यांच्या वतीनं मी मनापासून स्वागत करतो। सलामीची जोडी आता मैदानावरती आली आहे। तमाम प्रेक्षक खचाखच भरलेलं असं हे मैदान, चारही बाजूला प्रेक्षकांची गर्दी अगदी मी म्हणेन भरलेली आहे। सगळ्या बाजूला आपण जर नजर टाकली तर प्रेक्षकांनी पहिल्यांदा मी असं म्हणजे 8 वर्षामध्ये 7 वर्ष आणि 8वं वर्ष एवढी प्रेक्षकांची गर्दी पहिल्यांदा आज आपण बघतोय आणि हे सगळं श्रेय जातंय ते समीर मसूरकर आणि त्यांच्या सगळ्या ते जे सपोर्टर त्यांचे जे सगळे सहकारी आहेत त्या सगळ्या सहकार्यांना। नक्कीच आपलं म्हणणं रास्त आहे, परंतु अल्ताफ सर आमचे अल्ताफ सर या ठिकाणी आले, त्यांचे आम्ही स्वागत करतोय। वेदांत 11 वरणे टीम्स आणि अंकित 11 देवनावे या दोनही टीमच्या संघनायकाला आमची शेवटची पुकार आहे। अंकित 11 देवनावे आणि वेदांत 11 वरणे दोन्ही टीम्स आपण जर 5 मिनिटांमध्ये आला नाही तर आपल्याला पेनल्टी दिली जाईल। अंकित 11 देवनावे संघाचे कर्णधार इक्कू या ठिकाणी आहे, पण वेदांत 11 वरणे संघ आपल्याला आमची शेवटची पुकार आहे, आपण तातडीने टॉस करण्यासाठी यावं। नक्कीच अभिषेक बराचसा वेळ झालाय आणि मी म्हणेल आज तरी असं वाटतंय की कुठेतरी 3 वाजतापर्यंत हे सामने पूर्णपणे संपावे। मी तर म्हणेन आज नाईट शिफ्ट होणार 11 ते 7, 10 ते 6 होईल, कारण 10 वाजता सामने सुरू झाले, 6 वाजता सामने संपणार। नाईट शिफ्ट आज होणार या ठिकाणी, कारण ओपनच्या मॅचेस आहेत आणि जवळजवळ 9 ते 10 मॅचेस आज होणार। प्रत्येक मॅच जरी आपण पाऊण तास पकडला तरी 7 तास लागतील। विक्रोलियन्स टीम्स थांबा जरा, मॅच चालू करू नका। 12 खेळाडू कुठे गायब झाला? 11 आणलेत काय? लकी आपका 12वां खिलाडी, मुश्किल ने 11 येतात मुंबईचे खेळाडू। आला ना दुसरा साठे साठे याला जोड आहे, या लवकर। 12वे खेळाडू त्यांचं आपण स्वागत करूया। दोन्ही टीम्स तमाम प्रेक्षकांचं मनापासून स्वागत। मॉन्टी उदय कोळंबे जबरदस्त फलंदाज, तेवढ्याच ताकदीचे स्कोरर आणि विक्रोलियन संघाच्या 12 खेळाडू स्वागत।
पहिला चेंडू फाईन लेगच्या दिशेला जातोय. सरळ चेंडू फाईन लेग सीमा रेषेच्या पलीकडे दंतदेसा हा चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार मारलाय गोलंदाज. सुमित धन्यवाद डीजे मास्टर. साडे जबरदस्त डीजे ऑपरेटिंग. 4 धावा पहिल्या चेंडूवरती मिळवल्यात. 30 चेंडू 41 धावांची गरज असताना या मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खरपूस समाचार घेतलाय मित्र म्हणेन. फलंदाजी करणाऱ्या फलंदाज निखिल जो खेळतोय या ठिकाणी दर्शन एंटरप्राइजेस संघा. दर्शन एंटरप्राइजेस साईबाबा नगर. अरुण कडव आपण बघतोय रायगड टेनिस साठी अप टू डेट माहिती या ठिकाणी पुरवतात आमचे अरुण कडव. त्यांचे आपण स्वागत करूया. फुलटॉस चेंडू अशी जर का गोलंदाजी झाली तर कठीण परिस्थिती होणार. अगोदर दुष्काळ आहे त्यात 13वा महिना होईल असे ओळखायला पाहिजे या सुशांत गोलंदाज सुमितला. नो बॉल आणि या नो बॉल वरती फ्री हिट या एका धाव्याच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या होतीये ती आतापर्यंत पहिल्या चेंडूची चौकार आणि या 2 धावा अशा 6 धावा 41 धावांचा पाठलाग करताना 41 धावांचा पाठलाग करताना 6 धावा धावफलकावरती आल्यात. सुमित थोडासा माफ करतोय. सुमितनं विकेट टेकिंग कामगिरी केली पाहिजे. हा चेंडू यावेळेस मात्र जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय स्लिप बुडांच्या दिशेनं मिळवण्याच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव या चेंडूवरती मिळते. एका धावेच्या बरोबरीनं 41 धावांचा पाठलाग करताना दर्शन एंटरप्राइजेस साईबाबा नगर संघाची धावसंख्या बिनबाद 7. विक्रोलियन संघानं आव्हान ठेवलंय. तोपर्यंत लिलिया 2 धावा मिळाल्या. या 2 धावांच्या बरोबरीनं विक्रोलियन संघाच्या विरोधात खेळताना दर्शन एंटरप्राइजेस संघाची धावसंख्या बिनबाद 9. वेदांत 11 वरणे टीम. आम्ही तुम्हाला वारंवार अनाऊन्स करणार नाही आहोत. 198 देशामध्ये युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण आहे. आपण आम्ही जास्त आता अनाऊन्स करणार नाही याची आपण नोंद घ्या. गोलंदाज सुमितचा हा चेंडू खोलवर टप्पा टाकला. चेंडू सुंदर गोलंदाजी अशरफ आपण बघतोय. अशरफ पटेल जे एक जबरदस्त ओवे गाव पूर्वी ओवे या ठिकाणचे एक जबरदस्त समालोचक आणि हालचे जे जावई आहेत खऱ्या अर्थानं त्यांचे आपण स्वागत केलं पाहिजे. धावफलकावरती बदल होतोय. 9 धावा आल्यात. अजूनही 32 धावांची गरज आहे. 32 धावा विजयासाठी हव्यात. सुमित तयार. स्लोवर